संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांनी हे स्वराज्य आपल्या खांद्यावर मरणोत्सव लिहिल्या पार पेललं. हे स्वराज्याचे धाकली धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे भारताचे लोकनेते बाळ गंगाधर लोकमान्य टिळक, भारत देशाचे संविधान लिहिणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर, आपल्या संतवाणीतून अनेक संतांना शिकवण देणारे, अनेक संतांना घडवणारे संत महात्मा जगतजेते जगद्गुरु जगतविद्या प्राप्त जगत श्रेष्ठ श्री राष्ट्रसंत संत तुकाराम महाराज आणि आपल्या अथांग ज्ञानाचा उत्तम प्रसार करणारे, अनेक ज्ञानवंतांना घडवणारे, अनेक ज्ञानवंतांना ज्ञान देणारे ज्ञान महर्षी ज्ञान शिरोमणी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज याने अशा अनेक महान पुरुषांच्या त्यांच्या व्यक्तींना त्यांच्या कर्तव्याला त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या वक्तृत्वाला प्रथमतः अभिवादन करतो आणि वळतो. अर्थात उपसरपंच चषक 2022 नागेश्वर मित्रमंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच चषक 2022 अर्थात मंगेशभाई पाडले यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मुख्य आयोजनाखाली आपण न्यायची स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतला शेवटचा चौथा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. स्वाली प्लस गोहे विरुद्ध उजलोली प्लस तोंडली. नाणेफेकीचा कौल जिंकला होता निश्चितपणे उजलोली प्लस तोंडली या संघाने. प्रथम क्षेत्राचा स्वीकार. पहिला चेंडू दमदार चेंडू, पहिला चेंडू होते हवाई पार, हवाई सपार, चेंडू जाते सीमा पार, लोगोंच्या डोक्यावर षटकार. चेंडू होता प्रसाद बंटी पाटील असे अर्थात थॉमस या नावाने ओळखला जाणारा VMP विभागातील थॉमस. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूचा सामना केला आणि पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले. पहिला चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा दबदार बॅक टू बॅक दुसरा लॉगॉनच्या डोक्यावरून बॅक टू बॅक आलाय. मॅन फ्रॉम स्वाली बंटीच्या भात्यामधून निघालेला एक्सलंट फटका, सुपर डुपर 6. दोन षटकार आले. जर तिसरा षटकार जर आला तर विश्वास पाटील खरेवली वडापाव स्पेशालिस्ट यांच्याकडे मात्र 300 रुपयांचं बक्षीस येईल. जर थॉमसने अर्थात प्रसाद पाटील बंटीने जर तिसरा षटकार लगावला तर निश्चितपणे विश्वास पाटील खरेवली यांच्याकडून 300 रुपयांचं बक्षीस येईल. तीन चेंडूवर तिसरा षटकाराला 2 बॅक टू बॅक लॉंगॉनच्या डोक्यावरनं प्रसाद पाडले. आता थॉमसने लगातार 2 षटकार खेचले. तिसरा आला तर मात्र 300 रुपयांचं पारितोषिक. आणि येईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असतानाच मात्र वाईटचा इशारा येतो. इट इज अ कॉल फॉर अंपायर, शुड बी वाईट. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावरती लागते. माझे सहकारी गुणलेखक अस्नील सांगतात 13 धावा धावफलकावरती लागतात. 2 चेंडूवरती 2 षटकार लगातार आले त्यानंतर वाईटचा इशारा आला. 13 धावा धावफलकावरती. बंटी वैयक्तिक खेळतो 12 चेंडूवरती 2 चेंडू 12 धावांवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. यावेळी मात्र सर्कलच्या बाहेर खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल सोडलाय. बंटीचा झेल महागात पडू शकतो. थोडस फंबिंग झाला. क्षेत्ररक्षक कुठेतरी चूक घडली. हातात आलेला चेंडू मात्र निसटला. सोन्याचा गोळा मातीमध्ये मिसळावा तसा मिसळला गेला आणि चेंडू मात्र हातातनं सुटला आणि तिथे मात्र जीवदान भेटते बंटी थॉमसला. या चेंडूवरती एकेरी धाव सिंगल झाले पूर्ण. निश्चितपणे धावफलकावरती 14 धावा आहेत. आता मात्र साईकला आहे साहिल कचरे. पहिल्यांदा या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू फेस करेल साहिल कचरे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल अनिकेत विचारे मॅन फ्रॉम उजलोली प्लस गोहे या संघाचा गोलंदाज पहिले षटक हाताळतोय. पहिल्या षटकातल्या 2 चेंडूवरती मात्र 2 षटकार आले. उजलोली प्लस तोंडली निश्चितपणे हा संघ आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न अनिकेतचा फसलाय. वाईटचा इशारा आलाय. अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडली जाईल. कुठेतरी चुका घडताय. थोडंसं प्रेशर आलाय अनिकेत वरती. 2 षटकार पहिले आले त्यानंतर मात्र अनिकेत वरती प्रेशर आलं आणि ते प्रेशर रिलीज करायला हवं. निश्चितपणे त्या अवांतर धावसंख्येत त्याची गणना होते. 2 अवांतर धावा आल्या. 2 षटकार आले आणि एक सिंगलच्या रूपात आपण पाहू शकाल धावा.
धावफलकावरती इथे मात्र साहिल कचरेला मात्र फसवलं. या चेंडूवरती थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केला. जिथे स्पीड असा वाटला होता की जलद गतीने हा चेंडू होईल, पण मात्र बॅटवरती जलद गतीने चेंडू आला नाही. धीम्या गतीने फेकला गेला. चेंडूमध्ये मिसरीट पाहायला मिळाला आणि तो व्हेरिएशन पाहायला मिळालं. अनिकेतच्या माध्यमातून फसवलं साहिलला. डॉट चेंडूची समाप्ती. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. हा चेंडू हवेत खेळला. मिस्क्यूट पाहायला मिळाला. टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक 2-2 क्षेत्ररक्षक मध्ये आले. तिथे मात्र चूक घडते. पुन्हा एकदा झेल सुटला. यावेळी मात्र साहिल कचरेला मिळतं जीवदान. पहिला जीवदान मिळालं बंटी थॉमसला. तिथे मात्र बंटी आक्रमक झाला. यावेळी मात्र साहिल कचरेला जीवदान भेटलं. पाहूया साहिल कचरे आक्रमक होणार का, पण यावेळी मात्र सायकला असेल थॉमस अर्थात बंटी. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. प्रसाद आणि साहिलची सलामीची जोडी. सलामी चांगली देताना पाहायला मिळतंय. वैयक्तिक विचार केला बंटीचा तर 3 चेंडूवरती खेळतोय 13 धावांवरती, आणि साहिलचा विचार केला तर 2 चेंडूवर 1 धावेवर खेळतोय साहिल कचरे. स्वाली प्लस गोये टीमची आपण फलंदाजी पाहू शकाल. अतिशय जबरदस्त फलंदाजी. स्वालीचे 2 सलामीचे फलंदाज आपण पाहू शकाल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळून काढला. पॉईंट क्षेत्राच्या डोक्यावर हा सरळ चेंडू जातोय. वन माऊसरीचा चेंडू सीमारेषा पार. आरपार चौकार. आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि जर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक होते, यश मिळवायचं होतं. यांनी खरं तर प्रवास केला पहिला प्रदीप हेलेंडच्या माध्यमातून. मी विचार करतोय प्रदीप हेलेंडांनी ज्यावेळी क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रात त्यांनी निश्चितपणे पाऊल टाकलं, ते क्षेत्र नौकं होतं. अनेक लोक जे करतात ते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला आपण हवं, हा विचार मनामध्ये आला आणि निश्चितपणे ग्राफिक एडिटिंग डिझायनरच्या क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलं. पाऊल नौकं होतं, विचार नौका होता. अनेक लोकांच्या कमेंट्स आल्या की हा पोरगा काय करणार, पण त्याच्यानंतर त्यांनी विचार केला मला या क्षेत्रात काहीतरी नवीन घडवायचं आहे. एडिटिंगच्या माध्यमातून त्यांनी असं काही पाऊल टाकलं की पहिल्या क्षेत्रामध्ये अडचणी आल्या. म्हणतात की असं त्यांना देण्यात आलं, विचारण्यात आलं की एडिटिंग करणं म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे, पण एडिटिंगमध्ये तुम्ही करून दाखवा, तुम्हाला त्याच्यामध्ये वाव आहे. मी तर निश्चित म्हणेल प्रदीप हेलेंडे अर्थात फायटर पॅडी आणि त्या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि स्वतःचं एक वेगळं ओळख निर्माण केली. आणि आज ज्या स्टेजला आहेत त्यांना अनेक ऑर्डर्स ग्राफिक डिझायनरच्या बॅनरच्या ऑर्डर्स येतात आणि निश्चितपणे त्यांचं नाव लौकिक हे VMPL मध्ये नाही तर खालापूर तालुक्यामध्ये होत आहे. अर्थात फायटर पॅडी अर्थात प्रदीप हेलेंडे त्यांचं मनापासून मी कौतुक करेल. VMPL विभागात चांगलं नाव त्यांनी कमवलंय आणि असंच नाव त्यांनी पुढेही कमावं ही माझी अपेक्षा आहे. वळूया मैदानाकडे, सामन्याकडे. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. 20 धावा आपण पाहू शकाल. बिनबाद 20 धावा धावफलकावरती आहेत. प्रसाद पाटीलचा विचार केला वैयक्तिक तर 4 चेंडूवरती तो खेळतोय प्रसाद पाटील, जवळजवळ 17 धावांवरती. आणि साहिलचा विचार केला तर 2 चेंडूवरती 1 धाव आणि बाकीच्या धावा अवांतर आहेत. निश्चितपणे 2 धावा अवांतर अनिकेतनी मोजल्या आणि बराचसा मार देखील खाल्ला अनिकेतनी पहिल्या षटकाच्या दरम्यान. एका पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूवरती तब्बल 20 धावा आल्यात. दोन्ही फलंदाजाचा विचार केला, दोन्ही खेळाडू हे स्वाली संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. साहिल कचरे आणि अर्थात प्रसाद पाटील बंटी उर्फ थॉमस दोन्हीही मैदानात वॉपिंग क्रीजमध्ये आहेत. श्री विशाल अशोक मामुणकर युवा सेना विभाग प्रमुख कुंभिवली ऑनलाईन या ठिकाणी स्पर्धेला पाहतात, त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. यावेळी मात्र साहिल कचरे आरपार आक्रमण करतो. यावेळी चेंडू जात आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, सीमा पार षटकार. डीसी निश्चितपणे विचार केला निखिल सर आपण तर प्रसाद पाटीलला जीवदान भेटलं त्यावर तो आक्रमण झाला. प्रसाद पाटीलचा विचार केला 4 चेंडूवरती तब्बल केले 17 धावांवरती. पुढचा झेल सुटला साहिल कचरेचा, त्यांनी सुद्धा त्या चेंडूवरती पुढच्या चेंडूवर आक्रमण केलं, 6 धावा कुठून काढल्या. निश्चितपणे विचार केला या संघाचा गोहे प्लस स्वाली संघाचा तर आता 26 धावांवरती खेळतोय स्वाली प्लस गोहे संघ. अशी जबरदस्त कामगिरी पाळतात. म्हणजे कॅच किती इम्पॉर्टंट आहे सामन्यामध्ये हे तुम्हाला दाखवून दिलं. कॅच इम्पॉर्टंट आहेत. छोडो कॅचेस जीतो हरो मॅचेस, पकडो कॅचेस जीतो मॅचेस, ते समीकरण आता लागू होत आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळी लेग स्टंपच्या डोक्यावर खेळून काढण्याचा प्रयत्न होता साहिलचा, मात्र यावेळी मिस होत आहे. कोणताही चेंडू यावेळी मात्र बॅटला आदळत नाहीये. बीट झाला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळी गोलंदाजाचा विचार केला, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते रोशन
माझ्या जोडीला आमचे सहकारी गुणलेखक अतिशय चांगली गोल आपल्याला सहकार पाहायला मिळतोय. गुणलेखकांच्या माध्यमातून आमचे लॅपटॉप असतील निश्चितपणे चांगली आपल्या स्कोरिंगची भूमिका बजावत आहेत. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा धीम्या गतीचा चेंडू. यावेळी साहिल कचरेला फसवतोय गोलंदाज रोशन. कुठेतरी मात्र साहिल कचरे अडथळते. 2 चेंडूवरती मिस झाला. दोन्ही फटके मारण्याचा प्रयत्न केला, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र आता संयमाची भूमिका घ्यायला हवी. जसं साईक रेट रन रेटचा विचार केला ॲव्हरेजचा, तर आता ज्या स्वाली आणि गोहे प्लस संघाला ज्याची ॲव्हरेजची गरज आहे त्या ॲव्हरेजनुसार चाललाय. इथे आक्रमणापेक्षा संयम खूप महत्त्वाचा आहे. इथे जर साईक रोटेट झाले तर प्रसाद पाटील फॉर्ममध्ये आहे. इनफॉर्म प्रसाद पाटील फलंदाजी करतो, त्याला जर साईक रोटेट करून दिली तर निश्चितपणे धावसंख्येचा आलेख अजून वाढताना पाहायला मिळेल. इथे साहिल कचरे आणि प्रसाद पाटील थॉमस यांनी आक्रमण दाखवून दिलंय. गोहे प्लस स्वाली संघाच्या समवेत आपण पाहू शकाल. उजदोली प्लस तोंडली संघ खेळतोय. यावेळी रोशन मात्र गोलंदाजी मार्कवरती. आखूड टप्प्याचा चेंडू, धीम्या गतीचा चेंडू यावेळी भिरकावून दिलाय. सरळ चेंडू जाते डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या डोक्यावर. 6 धावांसाठी येते दणदणीत षटकार. बत्तीस धावा धाबलकावरती आहेत. साहिल कचरे आणि थॉमसची जोडी मात्र आग ओकताना पाहायला मिळते. सलामीला आल्या आल्या 32 धावा धाबलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडू झालेत. निश्चितपणे चांगली फलंदाजी पाहायला मिळते. मी कौतुक करेल पंचांचं. दोन्ही पंच आता जेवण करतात. प्रशांत बांदिवडेकर सर आणि प्रीतम पाटील सर अतिशय चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये बजावताना पाहायला मिळतात. यावेळी जबरदस्त जलद गतीने मारा केला चेंडूचा. इथे साहिल कचरे फसतोय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न साहिलचा फसतोय. यावेळी निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट चेंडू आलाय. 32 धावा आहेत धावफलकावरती. प्रशांत सर बांदिवडेकर आणि प्रीतम सर पाटील यांचा विचार केला तर सरपंच चषक जांभिवली यांनी गाजवलं. अतिशय यशस्वी भूमिका पार पाडली आणि ही उपसरपंच चषक 2022 मंगेश भाई यांची टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी मात्र दिवस रात्र आपल्याला पाहायला मिळते. झटताना मेहनत करताना दिसत आहेत. यावेळी मात्र मोठा झटका. साहिल कचरे बाद होतोय. बॅटचा इनसाइड मला वाटतं एज लागला आणि साहिल कचरे मात्र बाद ठरतोय. पहिल्या विकेटचं नुकसान झालंय. अर्थातच स्वाली प्लस गोहे. अमित आकाश केदारे जे खऱ्या अर्थाने स्वाली संघाला सपोर्ट्स करण्यासाठी आपण त्यांच्या खेम्यामध्ये पाहताय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जे महड गावातून आज या ठिकाणी आलेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत. निश्चितपणे आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी उपसरपंच चषक 2022 अर्थात नागेश्वर मित्रमंडळ खाना पुरस्कृत उपसरपंच चषक 2022 या चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक अमित देशमुख मी या ठिकाणी स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आयोजकांचं सुद्धा स्वागत करून वळूया मैदानाकडे. इथे साहिल कचरेचा अडथळा दूर झालाय. पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे 32 धावांवरती. साहिल कचरेचा विचार केला तर तब्बल 1 2 3 4 5 13 चेंडू खेळले आणि तब्बल 8 चेंडूमध्ये 13 धावा काढल्या आणि बाद झाला साहिल कचरे. त्याच्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. नवीन फलंदाज आलाय वन डाऊन साठी. तिसऱ्या क्रमांकावरती समीर कचरे, एक उंच शरीरयष्टीचा हा बलदंड शरीराचा हा खेळाडू फलंदाज येतोय. नॉन सायकला असेल समीर कचरे, सायकला असेल फॉर्म फलंदाज ज्याचा फॉर्म अतिशय चांगला आहे. अभ्यास चांगला केलेला, मेहनत घेतोय प्रसाद पाटील उर्फ थॉमस. 2 षटकार लगावले होते. 4 चेंडू आतापर्यंत खेळून काढले आणि 4 चेंडूवरती विचार केला तर तब्बल 17 धावांवरती खेळतोय प्रसाद. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, यावेळी टॅप यशस्वी होत आहे. चेंडू जाते सीमारेषा पार, लॉंगनच्या डोक्यावर येतो षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावांनी मात्र धापलकावरती वेगाने वाढ होते. 38 धावा धापलकावरती येत आहेत. प्रसाद पाटील यावेळी आक्रमण करतो. यावेळी मात्र पुन्हा बॅक टू बॅक लॉंग ऑफच्या डोक्यावर येते. आता दन 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 करणारा षटकार. 6 धावांचा जबरदस्त फटका षटकार.
षटकार आले मात्र धाव संख्येत वेगाने वाढ होते. 2 षटकार लागोपाठ आल्यानंतर 44 धावा धापलकावरती आहेत. राकेश समीर कचरे आणि जर थॉमसचा विचार केला तर थॉमस खेळतोय तब्बल 6 चेंडूवरती 29 धावांवरती. त्याच्यामध्ये 4 षटकार समाविष्ट आहेत आणि एक सिंगल आणि एक चौकाराचा समावेश आहे. लाईट्स बंद करायचे आहेत. समोरची लाईट्स आहेत. थांबा पंच 2 मिनिटं. हां लाईट्स ऑफ करा. लाईटचा अडथळा आणू नका. हाल हर्षवर मात्र यावेळी आक्रमण केलंय. प्रसाद पाटीलनी बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. निश्चितपणे प्रसाद पाटील जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळी सेवाळे लॉंग अंतक्षेत्र. ती लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार. थॉमसच्या बॅट मधून जळालता फटका. आग ओकणारी फटकेबाजी पाहायला मिळते. लगातार 3 षटकार प्रसाद पाटीलच्या भात्यामधून निघालेत. एक्सिलंट आणि सुपर डुपर षटकार. हॅलो आम्ही एक अनाउन्समेंट आहे. गेम चेंजरच्या माध्यमातून लगातार 3 षटकाराला तुषार धुमाळ यांच्याकडून तर कॅप येणार होती. निश्चितपणे प्रवीण सर दुगाडे यांची साईन घेतल्यानंतर ती कॅप तुम्हाला उद्या त्यांच्या शॉपमध्ये भेटेल. तुषार धुमाळ यांच्याकडून 3 लगातार षटकाराला गेम चेंजरची भूमिका निभावण्याबद्दल निश्चित प्रसाद पाटील थॉमस यांना एक कॅप देण्यात येईल. लगातार 3 षटकार आलेत. यावेळी मात्र कार्पेट सहाय्याने खेळून काढलाय. कुठेतरी फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. इथे मात्र चूक घडली. इथे मात्र चेंडू सरळ जात आहे. भरधाव वेगाने कव्हर क्षेत्रामधून सरळ आला चेंडू. 4 धावांचा चौकार. चेंडूवर षटकार आले तर सौरभ पाटील यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक येईल. लगातार 2 षटकार आणि जवळजवळ 1 षटकार जबरदस्त स्टेजच्या पाठीमागे. स्टेज वरती आलेला बॅनर वरती जबरदस्त फटका पाहायला मिळाला. प्रसाद अर्थात बंटी पाटील थॉमसच्या भात्यामधून निघालेले एक्सेल फटकेबाजी करतोय प्रसाद पाटील. लगातार 2 षटकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल सौरभ पाटील. 1 षटकार आलाय. दुसरा षटकार येणं बाकी आहे. थॉमसची आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते. निखिल जबरदस्त फटकेबाजी. स्वाली संघाचा हा कोहिनी हिरा आहे. यावेळी मात्र स्वाली प्लस गोय या संघाकडून खेळतोय. हर्ष मात्र पिसे काढलेत थॉमसने. हो यावेळी थोडासा फटका चुकला. चेंडू खाली राहिला. इथे मात्र चूक घडली. निवदा चेंडूची सांगता होते. 60 धावा धाबलकावरती 3 षटक झालेले. 18 चेंडूचा खेळ झाला आणि 7 धावांवरती संघ खेळतोय स्वाली प्लस गोहे संघ. 1 विकेटच्या नुकसानावरती. प्रसाद पाटीलचा विचार केला तर निश्चितपणे थोड्या वेळात मी तुम्हाला सांगेल प्रसाद पाटील किती धावांवरती खेळतोय. पण पहिला या स्पर्धेमधले पहिले 3 लगातार षटकार मारणारा खेळाडू ठरलाय प्रसाद पाटील उर्फ थॉमस. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसाद पाटीलसाठी. क्या बात आहे. 10 चेंडूवरती 45 धावांवरती खेळतोय प्रसाद पाटील. साहिल कचरे जर आपण विचार केला प्रसाद पाटीलचा तर मात्र 45 धावांवरती खेळतोय. अवघ्या 5 धावा पाहिजेत 50 साठी. पहिला अर्धशतक नोंदवलं जाईल या चषकामध्ये. मंगेश भाई पाटील यांच्या माध्यमातून खेळण्यात येणाऱ्या उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये पहिल्या अर्धशतकी खेळी करण्यासाठी फक्त धावा हव्या आहेत. अर्थात प्रसाद पाटील उर्फ थॉमसला 5 धावा. 10 चेंडू आणि तब्बल 45 धावांवरती खेळतोय प्रसाद पाटील. प्रसादचा विचार केला तर 1 2 3 4 6 6 षटकार लगावलेत आणि 3 चौकार लगावलेत. 2 चौकार लगावलेत प्रसाद पाटीलने. निश्चितपणे जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते प्रसादची. यावेळी मात्र स्ट्राईकला असेल समीर कचरे. वैभव आहे गोलंदाजी मार्कवरती. तोंडली प्लस उजलुली संघाचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू हातात असतील. मात्र इथं विचार करायला भाग पाडलाय अर्थात प्रसाद पाटीलने. स्वाली प्लस गोये या संघाच्या खेळाडूने 45 धावांवरती खेळतोय प्रसाद पाटील. निश्चितपणे जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते प्रसाद कडून. यावेळी स्ट्राईकला आहे समीर कचरे मॅन फ्रॉम स्वाली संघाचा खेळाडू. 1 डाऊनला आला होता. 3ऱ्या क्रमांकावरती आला होता. तो मात्र स्ट्राईकला फेस करेल अर्थात वैभवची गोलंदाजी. संदेश पाटील यांच्याकडून निश्चितपणे रोख कॅश प्राइज येईल. जर प्रसाद पाटीलनी मात्र अर्धशतक ठोकलं तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज येईल संदेश पाटील यांच्याकडून.
यावेळी बॅटची कडा लागली आहे, चेंडू मात्र हवेत होता, यष्टीरक्षकांनी कोणती चूक नाही केली आणि यावेळी मात्र बाद होतोय समीर कचरे. बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू डीजे. यावेळी मात्र आक्रमण तुफान फटकेबाजी प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळते बंटी अर्थात थॉमस कडून. यावेळी डावखुरा फलंदाज मैदानावरती गेलाय. ऋतिक चौथ्या क्रमांकावरती ऋतिक प्राधान्य करतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 60 धावा सॉली प्लस गोहे संघाच्या. निश्चितपणे 60 धावा धावफलकावरती आहेत. बंटी पाटीलचा विचार केला तर 45 धावांवरती खेळतोय प्रसाद पाटील उर्फ थॉमस. डावखुरा फलंदाज यावेळी ऋतिक. मात्र यावेळी फर्स्ट स्लिपमध्ये मात्र चेंडू अडवला जातोय तिथे मात्र सिंगल पूर्ण करतोय ऋतिक. 1 धाव्याने धावफलकावरती धावा लागतात 61 धावा. निश्चितपणे VMPL कमिटीचे अध्यक्ष संदेश देशमुख यांच्याकडून 3 षटकाराला 500 रुपयांचा रोख कॅश प्राईज आलाय आणि जर अर्धशतक बंटी थॉमसनी जर लगावलं तर संदेश देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज येईल. बंटीसाठी सुवर्ण संधी आहे. ATM खुला झालाय. संदेश देशमुख यांचं जर फेटी मारली अर्धशतक झळकावले या स्पर्धेत पहिलं बंटीनी तर मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राईज येईल बंटीसाठी आणि 3 षटकारांसाठी मात्र बक्षीस आलंय 500 रुपयांचं बंटीसाठी. ओहो यावेळी गुड लेन आणि गुड लाईन पाहायला मिळते. गुड लेन लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बीट झाला यावेळी चेंडू थॉमस. आकाश केदारी यांच्याकडून 50 साठी थॉमस साठी मात्र खालापूर तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष सन्माननीय आकाश साहेब केदारी यांच्याकडून अर्धशतक साठी थॉमसला मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज येईल. संदेश देशमुख यांच्याकडून सुद्धा 3 षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. जर थॉमसनी जर अर्धशतक झळकावलं या स्पर्धेतलं पहिलं तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज येईल. बंटीसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. ATM खुलं झालंय बंटीसाठी. म्हणजे बंटी अर्धशतक ठोकणार का षटकार लगावणार का असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला कारण बंटीने 2 चेंडू फेस करताना डॉट चेंडू आलेले आहेत. इथे चिन्ह मात्र प्रश्नचिन्ह आलाय बंटीच्या बॅट समोर. 2 चेंडू फेस केले. प्रेशर आलाय बंटीवरती. अडचण येत आहेत निश्चितपणे. यावेळी जबरदस्त फटका. हा चेंडू जाते हवेत सीमा रेषा पार. आर पार दणदणीत षटकार. मॅन प्रॉन्स वाली आहे थॉमसच्या बॅट मधून. डीजे पहिलं अर्धशतक लगावलं गेलं. नागेश्वर मित्रमंडळ खानाव पुरस्कृत मंगेशभाई पाटील यांच्या नेतृत्वात खेळणारा उपसरपंच चषक 2022 पर्व तिसरं. या पर्वामध्ये पहिलं अर्धशतक नोंदवलं गेलं. अर्थात प्रसाद पाटील उर्फ बंटी थॉमसच्या माध्यमातून स्वाली गावचा हा कोहिनूर हिरा आणि निश्चितपणे 1500 रुपयांचं कॅश प्राईज मिळवलंय संदेश देशमुख अर्थात VMPL कमिटीचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आणि तसेच विद्यार्थी संघटना खालापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय आकाश केदारी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय बंटी अर्थात प्रसाद पाटील साठी. यावेळी यार्कर लाईक चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला. सरळ बॅटने खेळून काढला. चेंडू गेला फाईन लेग मध्ये. चेंडूवरती मिळते एकेरी धाव. सिंगलला प्राधान्य दिलं. सिंगलने मात्र धावफलकावरती बदल केला जाईल. धावफलकावरती धावा आहेत 69 धावा आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत. 70 धावांचं टार्गेट दिलं गेलं आहे. 70 धावा मागात पडू शकतात निश्चितपणे येणाऱ्या संघाला अर्थात उजलोली तोडली संघाला. 69 धावांचं जबरदस्त टार्गेट दिलं गेलं आहे. 70 धावांची आवश्यकता असणार जिंकण्यासाठी. पण थॉमसचं कौतुक करायला पाहिजे. स्टँडिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. उभं राहून कौतुक केलं तर टाळ्यांचा कडकड होतोय. अर्थात बंटीसाठी पहिलं अर्धशतक लगावलं गेलं बंटीच्या माध्यमातून. बेस्ट ऑफ लक बंटी. क्या बात आहे. अभिनंदन. पहिलं अर्धशतक बंटी पाटील आपल्याकडून. 70 धावांचं टार्गेट असेल. लक्ष असेल 70 धावांचा पाठलाग करावा लागेल उजलोली प्लस तोडली संघाला अर्थात स्वाली प्लस गोहे संघाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी. पण मायक्रोफोनवर येतील अर्थात अभि पाटील सर.
हाल हाल चेक पास को डीजे बजाओ डीजे उद्या देखील तुम्हाला चांगले संगीत संघ करायला अर्थाने बघायला मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडूंनी 70 धावसंख्येची गरज आहे. या बघा स्टार टेनिस क्रिकेट यूट्यूबला आवाज जात नाही असे फोन्स कॉल आलाय. 24 चेंडू 70 धावसंख्येची गरज. पहिला गोलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती तयार झालाय. मिहीर पाटील अनुभवी गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाज आहे, यंग टॅलेंट्स आहे आणि पहिला चेंडू मात्र फेस करेल. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. शतषक त्या ठिकाणी वेगाने पोहोचत आहेत. क्षेत्ररक्षकांनी कडून घडलेली चुकी आणि त्या चुकीचा मात्र या चेंडूवरती येतोय. एक वन बाउन्स इथे आलेला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलेला हा चौकार. येस पास कोडीजे. निखिल पाटील पहिल्या चेंडूवरती चौका आलाय. 70 धावा पूर्ण करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आहे निखिल विचारे, ज्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. त्यांना माहिती 70 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट सेट करायचं असल्यानंतर अशी फलंदाजी व्हायला हवी. तशाच प्रकारे तोडीस तोड उत्तर मिड विकेट क्षेत्राला हा फटका निखिल विचारेने क्लिअर केला आणि या चेंडूवरती होतोय एक देखना फटका, षटकार. येस डीजे. सहा धावसंख्येच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती
निखिल सर काय वाटतं आपल्याला अशा प्रकारची फलंदाजी होते तोडीस तोड उत्तर तशा प्रकारची फलंदाजी प्रसाद पाटील उर्फ बंटी यांनी केली आणि तशाच प्रकारे तोडीस तोड उत्तर हे निखिल विचाराच्या बॅटमध्ये होत आहे. वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत सामना केलाय. या चेंडूवरती आलाय लॉंग ऑनच्या मधोमध आलेला वन बाउन्स सीधा निखिल विचाराच्या बॅटमधून हा तिसऱ्या चेंडूवरती आला चौकार. येस पास्को. धावा पूर्ण 14. एक षटकार 2 चौकाराच्या सहाय्याने 14 धावसंख्येवरती संघाची धावसंख्या पोहोचते आणि वैयक्तिक 14 धावसंख्येचं योगदान दिलंय. नक्कीच अशाच फटक्यांची गरज असेल ती उजलोली आणि तोंडली संघाला. जी सुरुवात केली ती निखिल विचारेने आणि मिहीरवरती तुटून पडलेला हा फलंदाज आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मात्र एकतर धाव घेण्यात यशस्वी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते निखिलला. धावसंख्येमध्ये एक निवाड धावसंख्या होती ती बिनबाद 15. हा निश्चित 15 धावा धावफलकावरती आहेत. पारितोषिक आलंय संदीपजी देशमुख जे VMPL कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. कोणताही खेळाडू असो निश्चितपणे 15 धावसंख्येवरती आतापर्यंत जाऊन पोहोचला ज्यांनी निखिलने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता नवीन फलंदाज मात्र सज्ज झाला आहे जो शुभम विचार आहे जो मागच्या चेंडूवरती नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होता. यावेळेस लाईन आणि लेन चांगली आणि या चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. अशा वेळेस या चेंडूवरती निदाव चेंडूची सांगता या चेंडूवरती बघायला मिळाली. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ जे P1चं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळतील आणि उर्वरित जे खेळाडू आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र फील्ड बघा. या चेंडूवरती आलाय लॉंग ऑन क्षेत्रामधून हा एक जबरदस्त फटका, डोळ्याचं पाळणं फेडणारा फटका षटका येतोय शुभम विचाराच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या होते टोटल निखिल सर 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि सामना जर जिंकायचा असेल तर अशाच षटकार आणि चौकारांची गरज असेल ती अभिसर. निखिल सर आता सॉलीच्या खेळामध्ये वातावरण चेंज झालं असेल कारण 70 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात केली आहे काय दिमागदार खेळ करतोय निखिल विचाराने. त्याचबरोबर तोडीस तोड उत्तर देतोय तो शुभम विचारे. आता विचार करण्यास भाग पडले स्वाई संघाच्या सर्व गोलंदाजांना. षटक क्रमांक 2 सुरू होईल. गोलंदाजीवरती 2ऱ्या क्रमांकाचं षटक कोण हाताळणार कारण या दोन्ही फलंदाजांना थांबवायचे. षटक क्रमांक 2 इथं पारितोषिक आलंय संदीपजी देशमुख जे या कमिटीचे खऱ्या अर्थाने अध्यक्ष आहेत. लगातार 3 षटकांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. संघाची धावसंख्या आहे टोटल 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मयुरेश शिंदे जो खऱ्या अर्थाने गोहे संघाकडून खेळत असतो परंतु इथे 2 गाव एक टीम आहे आणि इथे मात्र आता संधी दिली आहे मयुरेश पाटीलला. चिल्टन प्लस डोनवत या संघाचा कर्णधार आणि खरिवली प्लस गोल्टन या दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी नम्र निवेदन करेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या मंचावरती आपण यावं. संघाची धावसंख्या आहे 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पंचांच्या उजव्या बाजूने मयुरेश शिंदे. स्ट्रायकिंग एंडवरती आहे निखिल विचारे ज्यांना आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. यावेळेस फटका लगावलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज मयुरेश शिंदेने या चेंडूला मात्र फील्ड केला. स्वतः फॉर्समध्ये या चेंडूला अडवलं आणि हा चेंडू मात्र येतो सरळ निर्धाव. 21 धावा धावफलकावरती 70 धावांचं आव्हान आहे आणि तिथे मात्र पोहोचायचं आहे. तशी या प्रकारची सुरुवात निखिल विचारे आतापर्यंत करतोय. मागच्या चेंडू डॉट आल्यानंतर या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय आणि 30 सर्कलच्या आतमध्ये झेल सुटलाय. की सर मॅच सुटले असं म्हणता येणार नाही परंतु या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल कारण मागच्या मॅचमध्ये असंच राकेश गायकचा झेल सुटल्यानंतर आणि राकेश गायकचा झेल सुटल्यानंतर ती मॅच गमवावी लागली होती. आपण नेहमी सांगत असतो पकडो कॅच जिंका मॅच
इथे कॅच सुटल्यानंतर जर का या खेळाडूने एक मोठी इनिंग साकारली आहे तर हा फटका स्वारी संघाला बसू शकतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे मयुरेश शिंदेचा, ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 2 चेंडूंचा सामना झालाय. पहिला चेंडू डॉट आला, यानंतर या चेंडूवरती 2 धावा आल्या. संघ दुहेरी अंकाने पुढे गेला. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. यावेळेस बॅटची काढा लागली आहे. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये या चेंडू मात्र विसावला जातोय. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. चांगली कामगिरी करतोय आता मयुरेश शिंदे, ज्यानं आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूचा सामना आतापर्यंत केलाय. या पुढचं नाणेफेक नागेश पाटील जे खानागावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन होईल या पुढच्या सामन्याच्या दरम्यान. यावेळेस सरळ फटका खेचला. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रशक्ती त्या ठिकाणी वेगाने येत आहेत आणि पहिली सफलता मिळते मयुरेश शिंदेला. जो डोकेदुखी होता, अडथळा ठरत होता, तो निखिल विचारे या चेंडूवरती बाद होतोय. संघाची धावसंख्या तिथे आहे 23 धावा धावफलकावरती आहे. यस पास्को. जोडसाखळीतला एक फलंदाज मागे परतलाय, ज्याच्यावरती बराचसा बोलबाला होता, ज्याच्यावरती बऱ्याचशा अपेक्षा होत्या उजलोली संघाच्या. तो फलंदाज निखिल विचारे मात्र माघारी परततोय. वरद विचारे जो 3ऱ्या क्रमांकावरती खेळ करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शुभम विचारे सलामीच्या जोडसाखळीतला एक फलंदाज मात्र मैदानामध्ये. हे अशी 2 फलंदाज मैदानावरती खेळ करतील. ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे तो मयुरेश शिंदे, ज्यानं 4 चेंडूचा आतापर्यंत सामना केला. 2 चेंडू निर्धाव आलेत, 1 चेंडूवरती डबल 2 सिंगल आल्या आणि त्याचबरोबर 4थ्या चेंडूवरती विकेट आली. तो मयुरेश शिंदे आतापर्यंत चांगला कामगिरी करतो. उजलोली आणि तोंडली प्लस संघाला मात्र विचार करण्यास आता भाग पाडलाय. वराती विचारे मात्र 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. संघाची एकूण धावसंख्या आहे 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे मयुरेश शिंदेचा, ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. यावेळेस हा चेंडू चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये या चेंडूला मात्र अडवलं जाईल. या चेंडूवरती एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघ जाऊन पोहोचतो आहे 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे मयुरेश शिंदेचं, ज्याने आतापर्यंत सिंगल डबलला मात्र रोखण्यामध्ये यश आलंय. आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. जो मयुरेश शिंदे जो दुसरं षटक हाताळतोय आणि विचार करण्यास भाग पाडलाय. संघाची धावसंख्या आहे 24 धावा धावफलकावरती. 1 विकेटच्या मोबदल्यात जो निखिल विचारे माघारी पडल्यानंतर यावेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये गली क्षेत्रामधून या चेंडूला अडवलं जाईल. 1 धाव या चेंडूवर देखील कंप्लीट होईल. संघ पुढे जाऊन पोहोचेल 25 धावा धावफलकावरती. आताचा जो नाणेफेकीचा कौल झाला गोल्टन प्लस खरिवली आणि चिल्टन प्लस डोणवत, त्याचं कौल जिंकलंय ते खरिवली संघाने. खरिवली प्लस गोल्टन आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि चिल्टन संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षेच्या बाजूला यायचे. त्यांचे कर्णधार त्यांची वाट बघतायत. धाव संख्या 25, 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे, ती आपल्या स्क्रीनवरती दिसते. बघा निखिलजी, स्क्रीनवर देखील तुम्ही पाहू शकता, कारण आता पूर्ण क्रिकेटचे सामने क्रिकेट खूप पुढे गेले. तिथे ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर देखील पाहू शकता. आणि नाही जमलं तर आम्ही देखील प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला विश्लेषण सांगू. 12 चेंडू शिल्लक आहेत, 45 धावांची अजूनही गरज आहे. सामना कंपल्सरी चेसिंग आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. षटक क्रमांक 3 सुरू होईल. साहिल कचरे, ज्यानं इतिहासाची पानं जर तुम्ही उघडून बघितली तर ज्यानं बराचसा अनुभव आहे, जो साहिल कचरे आता इन्फॉर्म मध्ये, कारण मागच्या हंगामात देखील बघितला मॅन ऑफ द सिरीज देखील त्याच्या नावावरती. प्रीमियर लीगचा जर विचार केला तर खूप अभ्यास आहे क्रिकेटचा आणि त्याचबरोबरीने फलंदाजी देखील खूप चांगल्या प्रकारची करू शकतो. असं ज्वलंत उदाहरण आहे. पहिला चेंडू मात्र घेऊन सज्ज होत आहे साहिल कचरे. यावेळेसच्या चेंडूवरती मात्र कार्पेट लेवलचा फटका, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल चुकला आणि इथे मात्र थोडीशी गडबड झाली आणि या चेंडूवरती मात्र विकेट मात्र मिळतोय साहिल कचरेला. येस पास कोटीचे
पहिली सफलता मिळते साहिलला, ज्यानं पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात मला वाटते फलंदाज बाद झाला तो वरद विचारे. गोरठणवरून ही स्पर्धा लाईव्ह बघितली जाते. किरण साळुंके यांचे देखील या स्पर्धेला खऱ्या हाताने शुभेच्छा आल्यात. यावेळेस काय फटका लगावलाय, उंची जास्त आहे या चेंडूवरती, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पोहोचत आहेत. झेल घेणारा खेळाडू मात्र मिहीर पाटीलने एक सोपा झेल घेतलाय आणि सफलता मिळते गोलंदाजी शुभम विचारे. ते मात्र आता दोन चेंडूवरती एक रनआउटच्या स्वरूपात विकेट बघितला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेटला मिहीरने चांगल्या प्रकारची कॅच घेतली आणि असं वाटत होतं की या चेंडूवरती मोठा फटका येतोय. उंची जास्त होती चेंडूला, लांबी फार कमी होती आणि म्हणूनच जेलच्या स्वरूपात शुभम विचारेला परतावं लागलं होतं. परंतु या चेंडूवरती काय घडलं, डीप स्क्वेअर लागला, फटका क्लिअर होतोय आणि या चेंडूवरती येतोय एक चौकार. पंचांचा निर्बाला येतोय. हा चेंडू नो आहे. 4+1 अशा 5 धावा या चेंडूवरती मिळतील. 30. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या या 4 धावांनी मात्र पुढे जाईल. संघ जाऊन पोहोचेल तो 36 धावसंख्या धावफलकावरती आहे. सुरुवात कशी होईल तर आपण सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये स्वाई संघाने काय दिमागदार फलंदाजी केली, 70 धावांचं टार्गेट उभं केलं आणि त्यानंतरचे आपण दुसऱ्या सत्रामध्ये बघतोय तर विचार करण्यास आता भाग पडले स्वाई संघाच्या गोलंदाजांनी. युवा उद्योजक वाऊशी फाटा, सागरजी हडप यांच्याकडून या स्पर्धेला भाई मंगेश पाटील उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेसाठी सागरजी हडप यांच्याकडून मनापासून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. बघा एक संधी आहे खेळाडूंसाठी. सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले.
तर VMPL कमिटीचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक संदेश दादा देशमुख यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. त्याबरोबर 3 षटकार कोणीही मारा 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. आणि 50 धावा जर कंप्लीट झाल्या तर 2100 रुपयांचं कॅश प्राईज जाईल. कोणताही खेळाडू असो तो त्या खेळाडूला हे कॅश प्राईज दिलं जाईल. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला आहे. झेल सुटली या चेंडूवरती आणि झेल सुटल्यानंतर या चेंडूवरती धावा कंप्लीट झाल्या त्या 2 धावेने आणि प्रसाद पाटील याला 200 रुपयांचा कॅश प्राईज झाला आहे ऋषिकेश पाटील यांच्याकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 धावा धावफलकावरती आहेत. विकेट हॅट्रिकसाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज आला आहे ते प्रसाद पाटील उर्फ थॉमसला ज्यांना षटक क्रमांक 4 हाताळतोय. आत्तापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. निश्चितपणे चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. काय तेच तर चेंडू टाकतोय जशा प्रकारची फलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये प्रसाद पाटीलची पाहिली आणि त्यानंतरची आता आपण ही खेळताना गोलंदाजी बघतोय. आत्तापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय 3 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात म्हणजे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते. या मैदानाच्या आतमध्ये मात्र ही गोलंदाजी करण्यास संघाची धावसंख्या आहे टोटल 39 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचा सुरू आहे. 39 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस लाईन लेन चांगली होती. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळतोय. तेज तरार टाकला होता. फलंदाज अशाल भूतने या चेंडूवरती पाहत राहिला. निधाव चेंडूची होती सांगता. धावफलक तिथेच आहे. 39 धावा धावपटलावरती आहेत. या षटकातला कमीत कमी 3 चेंडूचा खेळ झालाय आणि आतापर्यंत 3 धावा करत आहेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल कदाचित. यावेळेस चांगला फटका लगावला आहे. लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचत आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. या एकेरी अंकाने संख्या पुढे जाईल. 40 धावा धावपटलावरती येत आहेत. षटक क्रमांक 4 आणि अंतिम षटक सुरू आहे. जे आतापर्यंत 4 चेंडूचा सामना झालाय आणि 4 धावा या चेंडूवरती खर्च झाल्यात. उर्वरित कदाचित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आमचे स्टार टेनिस क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे. पहिल्या रात्रीमध्ये अतिशय क्लॅरिटी सकट त्यांची टीम या स्पर्धेला कव्हरेज करण्याचं काम करते. त्यांचं देखील मनापासून कौतुक करूया. निश्चितपणे 1500 रुपयांचं कॅश प्राईज निश्चितपणे प्रसाद पाटील दिले जाईल जे युवा उद्योजक आहेत आणि या कमिटीचे खऱ्या अर्थाने अध्यक्ष आहेत जे संदेश देशमुख यांच्या वतीने कॅश प्राईज बंटीला ही मॅच संपल्यानंतर दिलं जाईल. परंतु या चेंडूवरती काय घडलंय धावा किती झाल्या जोडल्या 1च धाव या चेंडूवरती आली. एका धावेच्या बरोबरीने 41 धावा धावफलकावरती आहेत. आता आपली पूर्ण नांगी टाकल्या ज्या फलंदाजी करणाऱ्या संघाने कारण इथे मात्र आता फक्त औपचारिक या बाकी असेल या मॅचमध्ये कारण शेवटचं षटक आहे. कदा 1 चेंडू शिल्लक असावा कदाचित या शेवटच्या षटकामधला जो प्रसाद पाटील हाताळतोय आणि 29 धावसंख्येची गरज होती परंतु हा चेंडू लेट आलाय थेट आलाय परंतु इथे हा चेंडूवरती येतो चौकार आणि हा सामना गमावलाय परंतु हा सामना जिंकलाय. तो स्वाली व्ही प्लस गोहे संघानं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. प्रसाद पाटील ज्यानं 14 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी करणारा प्रसाद पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन आपणास की आपण त्वरित आमच्या मंचावरती या. परंतु या पुढची मॅच असेल चला मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. या मॅचचा ज्याने 14 चेंडूमध्ये 52 धावांचं खऱ्या अर्थाने योगदान दिलं. आणि आजच्या रात्रीमधले खऱ्या अर्थाने